ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजारात गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्याची सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. मित्रांनो, परंतु उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. मित्रांनो, आपल्या संपूर्ण मार्केटमध्ये सुमारे 5,500 कंपन्या आहेत, परंतु सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. परंतु आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या गुंतवणूक करावी की न करावी व का याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण शक्ती पंप्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, मी एक 4 ते 5 दिवसापूर्वी ITC ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला हवे असलेल्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. त्यानुसार एका बंधूंनी शक्ती पंप्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण शक्ती पंप्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला कॉमन एक मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 25 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,482 या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजेच काय तर आजच्याशी तुलना केली तर आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक हा 52वे हाय अंकापासून सुमारे 891 अंक खाली आहे. म्हणजेच काय तर आपले एकूण शेअर मार्केट हे 52वे हायपासून आज सुमारे 3.37% खाली आहे. म्हणजेच काय तर आपलं एकूण मार्केट सध्या 52वे हायच्या आसपास आहे. म्हणजे एकूण मार्केट सध्या 52वे हायच्या आसपास आहे. तर मित्रांनो, आता आपण शक्ती पंप्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे शक्ती पंप्स. आणि शक्ती पंप्स ही कंपनी मित्रांनो कॉम्प्रेसर अँड पंप्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, शक्ती पंप्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एल्गी इक्विपमेंट्स, इंटरसॉल रँड, किर्लोस्कर व्ह्यूज, तसेच डायनॅमिक टेक, WIPL, तसेच रोटो पंप्स. मित्रांनो, शक्ती पंप्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन.
मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 25 फेब्रुवारी 2026 आणि आज शक्ती पंप्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 527 रुपयाला मिळत होता. म्हणजे 527 रुपयाला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी क्लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे, तर त्या शेअरची म्हणजे एका शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो असतो 52वी हाय. व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो, शक्ती पंप्स ह्या कंपनीची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 1047 रुपये व 52वी क्लो किंमत जर बघितली तर ती होती 518 रुपये. आणि आत्ता जर बघितलं तर 52वी क्लोच्या आसपास ह्या कंपनीचा शेअर्स ट्रेड करत आहे. आत्ता जर त्याची किंमत बघितली तर ती 527 रुपये आहे. मित्रांनो, कोणत्याही शक्ती पंप्स ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागे गेल्यास शक्ती पंप्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 1402 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास शक्ती पंप्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 554 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास शक्ती पंप्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 99 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच अधिकतम म्हणजे 2000 सालापर्यंत गेल्यास 2000 साली ह्या कंपनीचा शेअर्स फक्त 3 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर शक्ती पंप्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 6514 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, शक्ती पंप्स ह्या कंपनीचं नेट प्रॉफिट जर बघितलं तर 2025 साली 408.37 करोड रुपये ह्या कंपनीला नेट प्रॉफिट झालेलं. 2024 साली 141.71 करोड रुपयाचा निव्वळ नफा झालेला आहे. 2023 साली 24.13 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2022 साली 62.82 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2021 साली 75.59 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर मित्रांनो, आपण त्या कंपनीचा शेअर्स घेणार म्हणजे त्या कंपनीचे तेवढ्या भागाचे मालक होणार. परंतु मित्रांनो, आपण त्या कंपनीचा शेअर्स घेण्याच्या आधी ऑलरेडी त्या कंपनीचे शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाने किती किती टक्के घेतलेले आहेत, म्हणजे त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे गरजेचे असते. त्याला त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न असे म्हणतात. तर मित्रांनो, शक्ती पंप्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 50.30% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत पब्लिक म्हणजे सामान्य जनता, त्यांचा हिस्सा 32.18% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था, त्यांचा हिस्सा 6.30% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 5.34% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण शक्ती पंप्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले.
तर ह्या 6 मुद्द्यांवर निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, शक्ती पंप्स ह्या कंपनीला 2021 साली 75.59 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत काही वर्षी कमी होत मित्रांनो 2025 साली ह्या कंपनीला 408.37 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजेच काय, तर ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट कमवत्या, परंतु ते नेट प्रॉफिटमध्ये दरवर्षी अशी ग्रोथ नाही. म्हणजे काही वर्षी म्हणजे 2023 साली 24.13 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, परंतु 2022 साली 64.82 करोडचा झालेला. म्हणजे 2022च्या तुलनेत 2023चा नेट प्रॉफिट वाढणे गरजेचे होते, परंतु तो कमी झाला. नंतर 2024 साली बऱ्यापैकी वाढलेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या मित्रांनो ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होतोय, पण तो नेट प्रॉफिट कॉन्स्टंट असा वाढत नाही. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1402 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 554 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 99 रुपयाला मिळत होता, 2000 साली 3 रुपयाला मिळत होता, तोच ह्या कंपनीचा शेअर्स लाँग टर्म जर बघितलं तर ह्या कंपनीनं नेट प्रॉफिटमध्ये आपल्या शेअरच्या किमतीमध्ये भरघोस वाढ दिलेली आहे. पण 2 वर्षाशी 5 वर्षाशी तुलना जर केली तर ह्या कंपनीत गुंतवलेली रक्कम ही अजिबात वाढलेली नाही. याचं कारण म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये बऱ्यापैकी दरवर्षी ग्रोथ होत नाही. तर मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय, तर शक्ती पंप्स ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1402 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 554 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 99 रुपये, 2000 साली गुंतवलेले 3 रुपये, आज करंट व्हॅल्यूला 527 रुपये झालेले आहेत. म्हणजे जर ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीत 2000 साली गुंतवलेले 3 रुपये आज 527 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं 2000 सालापासून आत्तापर्यंत सामान्यपणे 175 पट एवढा नफा दिलेला आहे. जे ह्या कंपनीत गुंतवलेली रक्कम 175 पट वाढलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते 2000 साली, तर ते जे आत्ता 175 लाख म्हणजेच 1,75,00,000 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो? ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग हे 50% अधिक आहे. मित्रांनो, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे 50% अधिक असते. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून नफा होतोय, परंतु त्या नफ्यात सातत्य नाही. म्हणजे नफ्याच्या वाढीत सातत्य नाही आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग 50% अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी नफ्यातील वाढीचं सातत्य नसल्यामुळे गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या चॅनलवर जे आपण कंपन्यांचे व्हिडिओ बनवले आहेत त्यात जी कंपनी योग्य आणि उत्तम सांगितलेली आहे तीच कंपनी म्हणजे का योग्य आहे, का उत्तम आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ह्या दोन प्रकारच्या कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम समजाव्यात. तर मित्रांनो, पण लक्षात घ्या, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच निगेटिव्ह बातम्या, युद्धाच्या बातम्या, तसेच मित्रांनो युद्धजन्य स्थिती, कोरोनाची स्थिती, अशा कोणत्याही कारणाने जेव्हा एकूण मार्केट खाली येते आणि ते एकूण मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा उत्तम कंपन्यांचे किंवा योग्य कंपन्यांचे सुद्धा शेअर्स खाली येतात तेव्हा ते गुंतवणुकीसाठी उत्तम संधी असते. तर मित्रांनो, आता आपण ह्या कंपनीचं म्हणजे शक्ती पंप्स ह्या कंपनीची एकूण मार्केटशी जर तुलना केली तर आत्ता मित्रांनो एकूण मार्केट हे 52 खायच्या पासून फक्त 3.37% खाली आहे. परंतु मित्रांनो, ह्या कंपनीचं जर बघितलं तर ही कंपनी 52 खायपासून म्हणजे बरीच खाली आहे. जवळजवळ ती 52 लोल आहे. म्हणजे ही मार्केटच्या विरुद्ध चालणारी कंपनी आहे. आणि जेव्हा जी कंपनी मार्केटच्या विरुद्ध चालत असते तेव्हा ती कंपनीत सट्टेबाजीचे प्रमाण अधिक असते. माझ्या दृष्टीने ही कंपनी ट्रेडिंगसाठी योग्य वाटत आहे, परंतु गुंतवणुकीसाठी योग्य नाही. प्रत्येकाची विचाराची
पद्धत वेगळी असेल, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. पण माझ्या मते ही कंपनी एकूण मार्केट 52 खायला असतानासुद्धा 52 लोवर ट्रेड करत आहे. त्यामुळे ही कंपनी जरा रिस्की वाटत आहे. मित्रांनो, शक्ती पंप्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर ज्यांना शेअर बाजाराचे बेसिक ज्ञान हवे आहे त्यांनी आपल्या चॅनलवरील शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या प्लेलिस्टमधील 16चे 16 व्हिडिओ क्रमशः पाहावे ही विनंती. भारत माता की जय.